नमस्कार, मी संदीप राणे, शहराध्यक्ष मीरा भाईंदर, महाराष्ट्र मनसेना। आज हा व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे की या ठिकाणी मीरा भाईंदर महानगरपालिकेमध्ये जे आशा सेविका आहेत, त्याबरोबर आरोग्य विभागामध्ये जे काम करणारे आहेत, तर मीरा भाईंदर आणि पुऱ्या महाराष्ट्र सरकारने आदेश काढले की त्यांना या ठिकाणी मतदारांची नोंदणी करावी, जे म्हणजे त्यांचे जे काय असेल प्रोटोकॉलप्रमाणे काम करायचं असं ठरवलेलं आहे। आणि त्याचबरोबर मोठ्या प्रमाणामध्ये ते बिचारे कामं पण करत आहेत। पण या ठिकाणी मीरा भाईंदर महानगरपालिकेतर्फे जे त्यांना मानधन मिळतं किंवा त्यांना पगार मिळतो, हे 2-2, 3-3 महिने पगार नाही। तुम्ही विचार करा, एका बाजूने आपण महाराष्ट्रामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये मतदारांची नोंदणी करायला पाहिजे, जे मृत्युमुखी झाले त्यांची नोंदणी व्हायला पाहिजे, जे आज टीनेजरपासून जे आज मतदान करायला त्यांची नोंदणी व्हायला पाहिजे, मोठ्या मोठ्या बिल्डिंग चढायचं आहे उतरायचं आहे त्यांची नोंदणी करायची, हे सगळं ठीक आहे। पण तुम्ही बघत असाल 2-2, 3-3 महिने पगार नाही। शोकांतिक आहे, मीरा भाईंदर एका बाजूला मोठे मोठे पुरस्कार घेते, ह्यांच्या भरोश्यावर पुरस्कार घेते आणि तेच वंचित आहेत, ही मोठी शोकांतिक आहे। त्यामुळे मला ना या ठिकाणचे जे प्रतिनिधी असतील, आयुक्त असतील किंवा आरोग्यामध्ये जे काम करणारे कर्मचारी असतील, की तुमचे पगार व्यवस्थित टायमर होत आहेत आणि बाकी हे लोक वंचित आहेत। मीरा भाईंदरमध्ये वारंवार कॉन्ट्रॅक्टर येतात, कॉन्ट्रॅक्टर जातात, ते PF डुबवत आहेत, लोकांची जे सर्व्हिस आहे ते डुबवत आहेत। मग या ठिकाणी कामगार असो, सफाई कामगार असो, गार्डनमध्ये काम करणारे असो, फायर ब्रिगेडमध्ये काम करणारे असो, तसेच आशा वर्करांचा पण सेम असाच प्रॉब्लेम झाला आहे। त्यामुळे या ठिकाणचे प्रतिनिधींना मग कळकळीची विनंती आहे, याच्यावर कुठे लक्ष घाला। कारण 2-2, 3-3 महिने जर तुम्ही पगार देत नसाल, तुम्हाला पगार का त्यांना लाख रुपये मिळत नाहीये, समजलं की ना। त्यामुळे याच्यावर जातीने आपण लक्ष द्याल, याच्या नक्कीच आपण याच्यावर विचार कराल, अन्यथा या ठिकाणी आंदोलनशिवाय दुसरा पर्याय नाही, लक्षात घ्या। त्यामुळे विरोधी पक्ष या ठिकाणी का बोलत नाही, हा मोठा प्रश्नचिन्ह आमच्या समोर आहे। त्यामुळे या ठिकाणी सर्व पक्षांनी आणि जेवढे सत्ताधारी असतील यांनी कुठेतरी चांगला इनिशिएटिव्ह घेऊन या लोकांना कुठेतरी न्याय मिळवून द्यावा, ही प्रामाणिक इच्छा आमची आहे। त्यामुळे असं मला वाटतं की या ठिकाणी जे आयुक्त असतील, आमदार असतील, खासदार असतील, यांना कळकळीची विनंती, याच्या जातीने आपण लक्ष घाला। फक्त पुरस्कार घेऊ नका, लक्षात घ्या, ते पुरस्कार मिळाल्यानंतर ह्यांचा पण त्याच्यामध्ये सहभाग आहे, लक्षात घ्या। त्यामुळे ते लोक जर वंचित राहतील तर या ठिकाणी कुठलाच म्हणजे उपयोग नाही पुरस्कार वगैरे घेऊन। मोठा गाजाबाजा होतो, आम्ही हे देऊ ते देऊ, काय नाही देत तुम्ही। वर्कर तुमचे वंचित असतील, कामगार वंचित असतील, तर तुम्ही काय नाही देणार, याच्या जातीने लक्षात घ्या ना। आता याच्यावर आम्ही आंदोलन करू, हे पण तुमच्या व्हिडिओमध्ये सांगतो। तुर्तास थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।